वाड्याच्या अंगणातली ती निळी अघोरी आग आता पूर्णपणे विझून गेली होती. राखेचा फक्त एक बारीकसा धूर हवेत तरंगत होता आणि तिच्यासोबत कुजक्या पानांचा आणि जळलेल्या तांब्याचा एक उग्र दर्प पूर्ण वाड्यात भरून राहिला होता. हॅलो, नमस्कार मंडळी. तर आता एक भयंकर रात्र संपलेली आहे आणि ही सकाळ जी घेऊन येणार आहे ती नक्की आपल्या शापित नागवंश कथेमध्ये काय घेऊन येणार आहे याची उत्सुकता तुम्हालाही लागली असेल, बरोबर? मलाही लागलेली आहे. आर्यने जरी सगळं आता संपवलं असलं, वाचवलं असलं, तरी पण काहीतरी किंमत तिला मोजावी लागणार आहे आणि ती भयानक जरी असणार तरी आर्य काही कमजोर नाहीये. तर लेट्स सी पुढे या कथेत काय होतं. Stories on Mike. Stories on Mike. Stories on Mike. पहाटेचे 5:30 वाजले असावेत. विदर्भाच्या आकाशात तो राखडी मळकट प्रकाश पसरायला सुरुवात झाली होती, जो रात्र संपल्याची नाही तर एक भयानक रात्रीचा शेवट झाल्याची साक्ष देत होता. मी अंगणाच्या मध्यभागी उभी होते. माझ्या पायाजवळ तो तांब्याचा प्राचीन कलश निर्जीव पडला होता आणि त्यातलं ते 200 वर्ष जुनं काळवंडलेलं हृदय आता वाऱ्याच्या झुळकीने राखेसारखं विरघळून मातीत मिसळत होतं. माझे हात माझ्या स्वतःच्या त्या सोनेरी चमक असलेल्या रक्ताने माखलेले होते. माझ्या मनगटावरचे ते सापासारखे खवले आता अदृश्य झाले होते. माझे डोळे, जे काही क्षणांपूर्वी एका देवतेच्या क्रूर पिवळ्या रंगात जळत होते, ते आता पुन्हा मानवी तपकिरी रंगात परतले होते. पण माझ्या आत काहीतरी कायमचं बदललं होतं. माझ्या शरीरात आता ती गोठवणारी थंडी नव्हती किंवा तो फाडून खाणारा लवरारीच नव्हता. तिथे आता एक अथांग खोल शांतता होती, जशी वादळ शमल्यानंतर समुद्राच्या तळाशी असते. ती देवतेची शक्ती आता माझ्याशी लढत नव्हती. ती शक्ती आता मीच बनले होते. 200 वर्षाचा तो नागऋणाचा करार मी मोडला नव्हता, तो मी माझ्या स्वतःच्या अस्तित्वात सामावून घेतला होता. आर्या, हा अतिशय क्षीण कापणारा आवाज माझ्या पाठीमागून आला. मी वळून पाहिलं. देवाराच्या लाकडी खांबाला धरून आई उभी होती. तिने कदाचित आत्ताच वाड्याच्या मागच्या दारातून प्रवेश केला असावा. तिचे डोळे सुजलेले होते, केस विस्कटलेले होते. कालपासून तिने फक्त मृत्यू आणि दहशत पाहिली होती. तिची नजर माझ्या रक्ताने माखलेल्या हातांवर, जमिनीवर पडलेल्या देविकावर, बेशुद्ध वीरवर आणि मग गुडघे टेकून बसलेल्या आजीवर गेली. तिला काहीही समजत नव्हतं की इथे काय घडलंय. आई, माझ्या तोंडून तो शब्द बाहेर पडला, पण तो मलाच परका वाटला. आई थरथरत्या पावलांनी पुढे आली. तिला माझ्या जवळ यायचं होतं, पण तिचे पाय अडखळत होते. तिला माझी भीती वाटत होती का? काल रात्री तिने मला खोलीत बंद केलं होतं, कारण तिला वाटत होतं की मी एक राक्षस बनत चालले. आणि आज मी खरोखरच त्या राक्षसाला स्वतःच्या आत सामावून घेतलं होतं. मी एक पाऊल मागे घेतलं. मला तिला स्पर्श करायचा नव्हता. माझ्या अंगातून अजूनही त्या शक्तीचा दर्प येत असावा. जवळ नको येऊ आई, मी मान खाली घालत कुजबुजली. माझ्या डोळ्यातून एक गरम अश्रू ओघळून माझ्या रक्ताने माखलेल्या हातांवर पडला. मी आता पूर्वीसारखी नाही राहिले. पण आई थांबली नाही. मोहितेवाड्याच्या त्या रक्ताळलेल्या अंगणात तिने 200 वर्षांचे श्राप आणि करार तुटले होते. तिथे आईचा एक ममता कोणत्याही देवतेपेक्षा मोठी ठरली. पण आई थांबली नाही. मोहितेवाड्याच्या त्या रक्ताळलेल्या अंगणात, जिथे 200 वर्षाचे शाप आणि करार तुटले होते, तिथे एका आईची ममता कोणत्याही देवतेपेक्षा मोठी ठरली. तिने वेगाने येऊन मला आपल्या कुशीत ओढून घेतलं. तिचे ते थरथरणारे हात माझ्या पाठीवरून फिरू लागले. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली. तिने मला विचारलं नाही की मी काय केलं. तिने विचारलं नाही की तो कलश काय होता. तिने फक्त तिच्या मुलीला घट्ट कवटाळलं होतं. माझी पाळी, माझी आर्य, ती हुंदके देत म्हणत होती. तुला किती त्रास सहन करावा लागला. मला माफ कर आर्या, मी तुला एकटीला त्या अंधारात सोडून दिलं. आईच्या त्या उबदार स्पर्शाने माझ्या आतली ती अमानवीय शांतता एका क्षणासाठी तुटली.
मी एक हुंदका दिला आणि माझे दोन्ही रक्ताळलेले हात तिच्या पाठीवर ठेवले. मी जोरजोराने रडू लागले. ते अश्रू देवतेचे नव्हते. ते अश्रू 18 वर्षाच्या त्या आर्याचे होते, जिने एका रात्रीत आपलं पूर्ण आयुष्य गमावलं होतं आणि एक नवं भयंकर आयुष्य स्वीकारलं होतं. थोड्या वेळाने वाळ्याच्या मागून खोकण्याचा आवाज आला. राघव. तो देव्हाऱ्याच्या पायऱ्यावर बसला होता. त्याने त्याच्या गळ्यावरची ती रक्ताने भिजलेली पट्टी काढली होती. मी आईच्या मिठीतून बाहेर आले आणि त्याच्याकडे पाहिलं. एक चमत्कार घडला होता. राघवच्या गळ्यावर देविकाने जे जीवघेणे ओरखडे ओढले होते, जिथून रक्त भळाभळा वाहत होतं, ती जखम आता पूर्णपणे भरून आली होती. तिथे फक्त एक लालसर खून उरली होती. वासुदेव जोशीच्या करारातून राघव मुक्त झाला होता आणि त्या सोबतच त्याच्या शरीराचे, त्या कराराचे सर्व घावही पुसले गेले होते. राघवने मान वर करून माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता शिकारीचा भाव नव्हता. तिथे एक विलक्षण शांतता होती. तो उठला आणि लंगडत माझ्या जवळ आला. तुझ्या पूर्वजांनी आम्हाला साखळदंडात बांधलं होतं. राघवचा आवाज आता पूर्वीसारखा थकला भागला नव्हता. त्याचा एक नवी ऊर्जा होती. आणि आज तू स्वतःचा जीव पणाला लावून त्या साखळदंडातून आम्हाला मुक्त केलंस. त्याने त्याचे दोन्ही हात जोडून माझ्यासमोर मान झुकवली. तू पिंजरा नाहीयेस आर्या. तू खऱ्या अर्थाने या वाड्याची रक्षक आहेस. मी त्याचे हात खाली केले. मला देवतेसारखी वागणूक देऊ नकोस राघव. मी अजूनही आर्याच आहे आणि मला तुझी मदत लागणार आहे. कारण जरी हा कलश फुटला असला तरी आतलं सगळं संपलेलं नाहीये. मी जमिनीवर बेशुद्ध पडलेल्या देविकाकडे पाहिलं. ती पालथी पडली होती. तिचं शरीर थंडीने कापत होतं. काल रात्री जी मुलगी एका हाताने माणसाला उचलून फेकत होती, जिच्या डोळ्यात पिवळा अग्नी जळत होता, ती आता एका सामान्य, कुपोषित आणि आजारी मुलीसारखी दिसत होती. मी तिच्या जवळ जाऊन खाली बसले. मी तिला अलगद सरळ केलं. तिचा चेहरा हुबेहूब माझ्यासारखा होता, पण तिच्या चेहऱ्यावरचा तो तेज, तो क्रूरपणा आता पूर्णपणे निघून गेला होता. तिथे फक्त एक खपाटीला गेलेली 200 वर्ष तळघरातला अंधार सहन करणारी एक थकलेली जानकी नाही, देविका उरली होती. तिने हळूच डोळे उघडले. तिचे डोळे आता काळे भोर आणि माणसांसारखे झाले होते. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मला खूप थंडी वाजते. तिचे ओठ थरथरत होते. हा तोच आवाज होता जो काल माझ्या मेंदूत घुमत मला वेळ लावत होता. पण आता त्या आवाजात कोणतीही दहशत नव्हती. तो एका अशा मुलीचा आवाज होता जिने आयुष्यात पहिल्यांदाच पहाटेची थंडी अनुभवली होती. मी माझ्या अंगावरचा तो फाटका स्वेटर काढला आणि तिच्या अंगावर पांघरला. आता तुला पुन्हा कधीच त्या तळघरात जावं लागणार नाही देविका. मी तिच्या कपाळावर हात फिरवत म्हणाले. देविकाने डोळे मिटून घेतले आणि तिच्या गालावरून एक अश्रू ओघळला. 200 वर्षाचा तो भयंकर राक्षस एका क्षणात संपला होता आणि तिथे एक बहीण जन्माला होती. तुला काय वाटतं? तू खूप मोठं युद्ध जिंकला आहेस? हा करडा, तिरस्काने भरलेला आवाज आजीचा होता. मी वळून पाहिलं. आजी अजूनही त्याच जागी गुडघे टेकून बसली होती, जिथे तो काही वेळापूर्वी माझ्यासमोर कोसळली होती. पण तिच्या डोळ्यातला तो अहंकार अजूनही पूर्णपणे मेला नव्हता. तिने हाताचा आधार घेत स्वतःला सावरलं आणि ती कशीबशी उठली. तिचा चेहरा विस्कटलेला होता, पण तिची मान ताठ होती. तू मोहिते घराण्याची ताकद मातीत मिसळलीयस आर्या. आजीचा आवाज वाड्याच्या भिंतींना धडक मारत होता. तू त्या देविकातली शक्ती ओढून स्वतःच्या अंगात घेतली आहेस. पण तुला काय वाटतं? तू हे पचवू शकशील? ही शक्ती माणसांना जगू देत नाही. ती त्यांना आतून पोखरते. तू देवतेला स्वतःचा दास बनवण्याचा प्रयत्न केला आहेस, पण लक्षात ठेव, लवकरच तू तिची दास बनशील. तुझी ही माणुसकी, हे तुझे अश्रू, हे सर्व ती भूक गिळून टाकेल. मी संत पावलं टाकत आजीच्या जवळ गेले. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. कालपर्यंत ज्या डोळ्यात पाहून मला घाम फुटायचा, त्या डोळ्यात आता मला फक्त एक हतबल वेडी म्हातारी दिसत होती, जिचे स्वतःच्या लालसेसाठी स्वतःच्या मुलाचा आणि नातवाचा बळी देण्याची तयारी केली होती. मी तुमची जुनी देविका नाहीये आजी, मी अतिशय शांत पण भक्कम आवाजात म्हणाले. आणि मी तुमची जानकीही नाहीये.
जिला तुम्ही तळघरात गाडून टाकलं, ही शक्ती आता माझ्या रक्तात आहे आणि या वाड्याचे नियम आता मी ठरवणार. मी आजीच्या अगदी जवळ झुकले. माझा आवाज आता एका कुजबुजीत बदलला होता, पण ती कुजबुज वादळासारखी होती. आता या वाड्यात कोणतीही मुलगी अंधारात राहणार नाही. आता कुणाचाही बळी दिला जाणार नाही. आणि तुम्ही, मी तिच्या कपाळावरच्या त्या रक्ताच्या मळवटाकडे पाहिलं, तुम्ही आता या वाड्याच्या कर्त्या स्त्री उरलेल्या नाही आहात. तुम्ही फक्त एक खुनी आहात. काकांचा खून देविकाने केला असेल, पण तो तुमच्याच आज्ञेने झाला होता. आणि वीरला तुम्ही स्वतः मारणार होतात. आजीने थरथरत्या हाताने मला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तिचे हात आता कमकुवत झाले होते. तू मला घराबाहेर काढणार? मोहितेवाड्यातून? तुझ्या आजीला? तिने दात ओठ खात विचारलं. नाही, मी तुम्हाला कुठेही पाठवणार नाही, मी मागे सरकत म्हणाले. तुम्ही इथेच राहाल आणि वाड्यात, या वाड्यात. पण आता तुम्ही इथे राणी म्हणून नाही, तर एक कैदी म्हणून राहाल. ज्या देवतेला तुम्ही 200 वर्ष तळघरात ठेवलं, त्या देवतेचा अंश आता तुमच्या डोळ्यांसमोर तुमच्याच घरात वावरेल. आणि तुम्हाला रोज हे पाहावं लागेल की तुमचा तो जुना अघोरी करार कायमचा नष्ट झालाय. ही तुमची शिक्षा आहे. आजी काहीही बोलली नाही. तिने फक्त एक द्वेषाने भरलेला कटाक्ष माझ्यावर टाकला आणि ती अडखळत स्वतःशीच काहीतरी पुटपुटत तिच्या खोलीच्या दिशेने निघून गेली. तिचा तो ताठकणा आज कायमचा वाकला होता. दादा, दादा, आईचा आवाज आला. ती वीरच्या जवळ बसली होती. वीर आता हळूहळू शुद्धीवर येत होता. त्याला काही आठवत नव्हतं. रात्री आजीने त्याला अदुदत गुंगीचं औषध देऊन इथे आणलं होतं. तो डोळे उघडून आजूबाजूला पाहू लागला. काकी, हे सगळं काय आहे? मी इथे कसा? वीर गोंधळला होता. त्याच्या गळ्यावर अजूनही ती सुराची ओरखड होती. काही नाही रे बाळा, सगळं ठीक झालंय आता, काही नाही. आईने त्याचे डोळे पुसत त्याला उठवलं. मी आणि राघवने एकमेकांकडे पाहिलं. वीरला या जगातलं सत्य कधीच सांगायचं नव्हतं. त्याला वाटत होतं की त्याचे बाबा हार्ट अटॅकने गेले आणि तेच सत्य त्याच्यासाठी योग्य होतं. त्याला मोहिते घराण्याचे या अघोरी इतिहासाचा भाग बनवायचं नव्हतं. सकाळचे 7 वाजले होते. सूर्याची पहिली किरण वाड्यांच्या अंगणात पसरली. ती किरणं आता नेहमीसारखी रखरखीत वाटत नव्हती. त्यात एक वेगळीच कोवळीक होती. आई देविका आणि वीरला घेऊन आत माझघरात गेली. देविकाला आता खूप विश्रांतीची गरज होती. तिला माणसांसारखं जगायला शिकवणं हा आता माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग असणार होता. अंगणात आता फक्त मी आणि राघव उरलो होतो. राघवने त्याची ती जुनी शबनम बॅग खांद्याला अडकवली. त्याने तो प्राचीन खंजीर बॅगेत ठेवला होता. आता काय करणार आहेस तू? मी त्याला विचारलं. त्याने वाड्याच्या त्या उंच भिंतीकडे पाहिलं. माहित नाही, माझं पूर्ण आयुष्य या एका रात्रीच्या तयारीसाठी गेलं होतं. आता मला असं वाटतंय जसं सगळं काम संपलंय, पण एक नवीन आयुष्य सुरू करण्याची संधीही मिळालीये. तो हसला. हे हसू खूप साधं आणि निर्मळ होतं. तू इथेच राहणार का? त्याने मला विचारलं. तू आता या वाड्याची मालकीण आहेस, पण त्या शक्तीचं काय? ती तुला त्रास देत राहणार नाही ना? मी माझ्या हाताच्या तळव्याकडे पाहिलं. तिथे काल रात्री मी खंजीरने ती जखम केली होती. ती आता पूर्णपणे भरून आली होती. तिथे एक हलकीशी सोनेरी रेषेची रंगाची रेष ओढलेली होती. मला माहित नाही राघव, मी प्रामाणिकपणे म्हणाले. ती शक्ती आता माझ्या आत झोपली आहे. ती मला खात नाहीये, पण मी माझ्या रक्तात आहे हे मला जाणवतंय. जसं जसं माझ्या शरीरात एक दुसरा श्वास चालतोय. मला ती याला नियंत्रणात करायला शिकावं लागेल. मला देविकाला सांभाळायचंय आणि आजीच्या त्या जुन्या पापाचं प्रायश्चित करायचंय. राघवने एक पाऊल पुढे टाकलं. त्याने आपला हात माझ्या खांद्यावर ठेवला. जर तुला कधीही वाटलं की ती भूक तुझ्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतीये किंवा तुला या अंधारात कुणाची मदत हवीये, राघवने अत्यंत मृदू आवाजात म्हटलं, तर वासुदेव जोशीचा वंशज नेहमी तुझ्यासाठी उभा असेल. आता एका कराराचा रक्षक म्हणून नाही, तर एक मित्र म्हणून. मी त्याच्याकडे पाहून हसले. धन्यवाद राघव, पण मला वाटतं आता मला कुणाच्याही रक्ताची गरज पडणार नाही. राघवने मान डोलावली. तो वळला आणि वाड्याच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडला.
त्याची ती मळकट राखाडी आकृती सकाळच्या उन्हात हळूहळू नाहीशी झाली. मी एकटा श्वास घेतला. मी वाड्याच्या अंगणातून देव्हाऱ्याकडे गेले, जिथे ती तांब्याची घागर, तो लाकडी ओंडका आणि तो फोडलेला कलश पडला होता. मी खालू वाकून तो निर्जीव झालेला हृदयाचा गोळा उचलला आणि तो वाड्याच्या मागच्या बागेत एका तुळशीच्या रोपाखाली खणून पुरून टाकले. जानकीचा तो अंश आता खऱ्या अर्थाने मातीत मिसळला होता. तिला मुक्ती मिळाली होती. मी वाड्याच्या माझघरात आले. तिथे आई स्वयंपाकघरात चहा करत होती. वीर सोफ्यावर बसून शून्यात पाहत होता. आणि देविका एका उबदार चादरीत गुंडाळून लाकडी झोपाळ्यावर गाढ झोपली होती. तिचा श्वास अतिशय संथ आणि शांत होता. मी आईच्या जवळ गेले. तिने चहाचे 2 कप ओतले. एक मला दिला. ती मुलगी कोण आहे आर्या? आईने कुजबुजत विचारलं. तिला देविकाचा चेहरा माझ्यासारखा दिसल्याचं आश्चर्य वाटत होतं. ती माझी बहीण आहे आई, मी चहाचा घोट घेत म्हणाले. कशी आली, कुठून आली हे मी तुला नंतर सांगेन, पण आता ती याच घरात राहील आपल्यासोबत. आईने काहीही प्रश्न नाही विचारला. तिने फक्त एका समाधानाचा निश्वास सोडला. तिला कदाचित माहित होतं की काही प्रश्न न विचारलेलेच बरे. मी तो चहाचा कप घेऊन खिडकीजवळ आले. बाहेर विदर्भाचा सूर्य या पूर्णपणे वर आला होता. मोहितेवाड्याची ती आवाढव्य इमारत उन्हात न्हाऊन निघत होती. माझ्या आयुष्यातलं एक भयंकर वादळ शमलं होतं. शाप संपला होता, पण तो कायमचा नाहीसा झाला नव्हता. तो माझ्या आत होता. मी आता एक सामान्य मुलगी नव्हते. मी मोहितेवाड्याची ती नवी रक्षक होते, जिच्या रक्तातच देवतेचा वास होता. कदाचित ही फक्त एक सुरुवात होती. कदाचित या जगात असे असूनही अनेक पिंजरे असतील, अनेक भुकेल्या शक्ती असतील, पण आता मला त्यांची भीती वाटत नव्हती. कारण मी स्वतःच तो अंधार बनले होते, जो प्रकाशाला मार्ग दाखवणार होता. उफ, वाव, काय स्टोरी होती ना, मस्त. मला खूप आवडली. तुम्हाला काय वाटलं? आणि तो क्षण जेव्हा आर्या आईला मिठी मारते, मला म्हणजे ना असं अगदी अंगावर काटा आला. आणि तिच्या आईने कसं ना तिला काहीही न बोलता, अगदी काही प्रश्न न विचारता फक्त तिला मिठी मारली. दोघींमध्ये काही न सांगता त्यांनी समजून घेतलं. आपली आई अशीच असते ना. आणि आपण कशी असलो तरी कायम आपल्यासोबत असते, काही संकट आलं तर. मला ते खूप आवडले. चला, तर तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटलं, कशी वाटली ही कथा. तर आज ही कथा आपण सीझन 1 इथे संपवत आहे. तुम्हाला पुढे ऐकायचं आहे का अजून सीझन 2 आणू का याचा? मला सांगा. जर तुमची इच्छा असेल तर मी नक्कीच ह्याचा सीझन 2 घेऊन येईल. ओके, चलो, तर मग मी वेट करत आहे तुमच्या प्रतिक्रियांची. बाय बाय. Stories on Mike. Stories on Mike.